जॅकेट मिनिस्टर अशा प्रकारे तुम्ही बॅनर घेऊन आलात, एकूणच काय सांगा? म्हणजे आता हे जे मंत्री आहेत, म्हणजे जे आपले कृषी मंत्री आहेत, एका महत्त्वपूर्ण विभागाचे ते मंत्री असतानासुद्धा ते जर शेतकऱ्यांबद्दलच खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील, त्याच्याचबरोबर त्यांनी काही निर्णय गेल्या काही महिन्यांमध्ये घेतलेले आहेत जे शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय आहेत. मग अशा व्यक्तीला तुम्ही तिथं बसवलं आहे, तो खालच्या लेवलला जाऊन शेतकऱ्यांबद्दल बोलतो आणि त्याच्याबरोबर असे निर्णय घेतो जे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. मग अशा व्यक्तीला त्या पदावर राहण्याची काय जरूरत आहे का? आणि रोज सकाळ संध्याकाळ नुसते जॅकेट बदलत जातात, तर कसले कपडे घालावे तो त्यांचा विषय आहे. पण जो व्यक्ती फक्त कसा मी दिसतो याच्यावर लक्ष घालून शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे याच्याकडे लक्ष नसेल तर या मंत्र्याचं करायचं काय? ₹1 जो पीक विमा मिळत होता शेतकऱ्यांना, तो कुठेतरी भ्रष्टाचार होत असल्यामुळे बंद करणं योग्य वाटतं का तुम्हाला? नाही, हे बघा, एक आमचं मत आहे की जर एका ठिकाणी जर कुठलीही अडचण आली असेल तर डॉक्टरली जर हॉस्पिटलमध्ये अडचण केली असेल तर डॉक्टरवर कारवाई करा. तुम्ही अख्खं हॉस्पिटल जर तिथं बंद करणार असाल तर मग पेशंटली जायचं कुठं? म्हणजे एखाद्या विषयामध्ये जर अडचण असेल तर ती अडचण सोडा. पण तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना जर तुम्ही त्यांना क्रिमिनल समजत असाल आणि सगळ्या शेतकऱ्यांना भुर्दंड लावत असाल, हे कितपत योग्य आहे? सध्या MahaMT आहे, जो वेब पोर्टल आहे, सध्या त्याच्यावरती नोंद करताना खूप अडथळे येत आहेत, सातत्याने कधी ते बंद पडतं. ह्या सगळ्याचा कसं म्हणजे MahaMT जी आहे, शेतकऱ्याची नोंद होती त्याच्यावर, ते वेब पोर्टल सातत्याने बंद पडतं, कसं बघताय? त्याला दोन कारणं असू शकतात. एक तर तेवढ्या कॅपॅसिटीची मशिनरी, नाहीतर त्याला जे काही सर्व्हर लागतात ते नसतील, नाहीतर दुसरं की जेव्हा ते बंद पडतात त्याच्यावर वेगळ्या काही गोष्टी बनत असतील जे ऑफलाईन असतील आणि ते ऑफलाईन आल्यानंतर परत ते ऑनलाईन येतं, परत ऑफलाईन जातं. म्हणजे काहीतरी काळंबेरं असावं असं वाटतं. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते रोहित पवार. मी गुणवंत दांग, DRV न्यूज, मुंबई.